Problem on percentage हॅलो बाळांनो, पर्सेंटेज काय? रेशो. Problem on percentage ratio. मल्टिपल टाइम रेट. 3 एक्झाम्पल झालेत का? शेवटचा प्रॉब्लेम वाचा. Times more efficient than B if they complete the work in 30 days. Then find the time required by each to complete the work individually. ठीक आहे, पुढचं घ्या. नेक्स्ट वन. Ram is twice as efficient as Sunita and can finish a piece of work in 25 days less than Sunita. Sunita can finish this work in how many days? राम आणि सुनीता यांच्यामध्ये रेशिओ काय? हॅलो, efficiency of Ram and Sunita काय येणार? राम इज ट्वाइस ॲज इफिशियंट ॲज सुनीता. म्हणजे सुनीता एखाद्या कामाला 1% स्ट्रेंथ देत असेल तर राम 2% देतो, असा अर्थ झाला. म्हणजे ह्याच्या विरुद्ध टायमिंग. जर राम एखादं काम एका दिवसात कंप्लीट करत असेल तर तेच काम सुनीताला करण्यासाठी किती दिवस लागतात? 2 दिवस लागतात. कळतंय का? हॅलो, टाइम काय येणार? 1:2. सपोज दोन्हीमध्ये एक्स कॉमन आहे, म्हणजे रामला जर एक्स लागत असेल तर सुनीताला 2x टाइम लागणार. आता त्यांनी काय सांगितलंय बघा बरं. दोन्ही मधला डिफरन्स दिलेला आहे. काय? सुनीता कॅन फिनिश अ पीस ऑफ वर्क इन 25 राम कॅन फिनिश अ पीस ऑफ वर्क इन 25 days लेस दॅन सुनीता. सुनीतापेक्षा 25, म्हणजे दोघांच्या मधला डिफरन्स दिलेला आहे त्यांनी. 2x - x = 25. म्हणजे x = काय येईल? 25 आलं. मग सुनीताला किती दिवस लागतील? हॅलो हॅलो 50 days. 50 days. ऑप्शन ई. कळते का? हॅलो,
त्याच्यात काय अडचण आहे का? हॅलो, No, sir. No, sir. कॅपिटल ए capital A is thrice as good as workman as capital B and therefore is able to finish a job in 60 days less than B. Working together they can do it in. दोघंही एकत्र काम केले तर किती दिवसात काम पूर्ण करतील असं विचारलेलं आहे त्यांनी. बघा, A is thrice as good as workman as B, म्हणजे ए आणि बी ची स्ट्रेंथ दिलेली आहे, वर्क स्ट्रेंथ किती आहे, A:B तर 3:1 आहे. ह्याच्या उलट टाइम काय लागणार रे? 1:3. 1:3 म्हणजे एखादं काम ए एक्स दिवसात करत असेल तर तेच काम बी ला करण्यासाठी 3x लागणार. बरोबर? हॅलो, आता दोन्ही मधला डिफरन्स दिलेला आहे त्यांनी. काय दिलेला आहे? हॅलो, 3x - x = 60 दिलेला आहे, म्हणजे 2x = 60. x किती झाला रे? सॉरी 30. बरोबर का? मग आता एक काम ए 30 दिवसात पूर्ण करतोय, तेच काम बी 90 दिवसात पूर्ण करतोय. बरोबर ना? 3x म्हणजे. हॅलो हॅलो बाळानो, Yes, sir. Yes, sir. मग 1 day वर्क ऑफ ए काय येतं? 1/30. वन डे वर्क ऑफ बी 1/90. दोघं एकत्र मिळून एका दिवसात किती काम पूर्ण करतील? हॅलो, 1/30 + 1/90 म्हणजे इथं 1/20. 4/90 येतंय ना? Yes, sir. 4 न भाग जातोय का? नाही जात. $22.5 days लागतील. बरोबर आहे का? हॅलो, 22.5 days लागतील त्याला. माझ्या अंदाजाने इथं ऑप्शन मध्ये असं असेल, 22.5 असेल. ठीक आहे.
हे कळलं का? हॅलो. Yes, sir. काय अडचण आहे का बाबांनो? हॅलो. ह्याच्यामध्ये काही अडचण आहे का? No, sir. 23/17 आहे तिथं. A is 30% more efficient than B. How much time will they working together take to complete a job which A alone could have done in 23 days? बोला. हॅलो. हॅलो. बाळानो बोला की. हॅलो. A is 30% more efficient than B म्हटले. म्हणजे A एखादं काम 100% करत असेल तर तेच काम B किती टक्केनं करणार आहे? हॅलो. एखादं काम B जर 100% करत असेल तर तेच काम A किती टक्केनं करणार मग? 130. 100 + 30. म्हणजे रेशिओ आला 13:10. टाइम टेकन काय येणार मग? म्हणजे एखादं काम करण्यासाठी A ला 10 दिवस लागत असतील तर B ला 13 दिवस लागणार. कळते का? Yes, Yes, sir. sir. आता त्यांनी काय म्हटलंय की एक काम पूर्ण करण्यासाठी A ला 23 दिवस लागतात. म्हणजे 10:30:23. तर B ला किती काढायचं आहे? हा A ला 23 दिवस, मी B ला X म्हणतो. हा रेशिओ झाला. कसा येणार? 10/30 = 23/x. X ची व्हॅल्यू काय येईल रे? बरोबर आहे का? हॅलो. किती आलं?
299.9. 299/10 का 399? 290. हां 299 बरोबर आहे. पुढं म्हणजे एखादं काम ए ला 23 दिवसात पूर्ण करता येत असेल तर बी ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 29.9 डेज लागतात. मग एका दिवसात एचं एका दिवसातलं काम किती रे? 1/23. बीचं एका दिवसातलं काम 10/299. ह्या दोन्हीची ॲडिशन करा, किती येते बघा. 299 म्हणजे 13. बरोबर का? हॅलो, ॲडिशन करा की. वन बाय किती ते 30. 13 दिवसात काम पूर्ण होईल. एका दिवसात 1/13 म्हणजे 13 दिवसात काम पूर्ण होईल. कळतंय का? हॅलो, Yes. हे लिहून झालं असेल तर बघा. हॅलो बाळानो, लिहून झालंय का ते? हॅलो, हे सोडवा. Sakshi can do a piece of work in 20 days. Tanya is 25% more efficient than Sakshi. The number of days taken by Tanya to do the same piece of work is. आता सारखंच एक्झाम्पल आहे, मला आन्सर काढून सांगा. एक काम करा, आन्सर चॅट मध्ये टाका ऑप्शन. तानिया आणि साक्षी यांच्यामध्ये काय म्हटलंय? तानिया इज 25% मोर इफिशियंट. म्हणजे सानिया जर 100% काम करत असेल तर तानिया 125% करते.
बरोबर का? Yes, sir. दॅट इज 5:4 हा रेशिओ येईल. मग टायमिंग रेशिओ काय येणार? टाइम 4:5. मग 4/5 इक्वल टू x/20. आपल्याला तानियाचं काढायचं आहे ना. 4 into 20 divided by 5. साक्षीचं दिलेलं आहे म्हणजे x/20 येईल. हा किती येतंय रे? 16 days येतं. 16 days. लक्षात येतंय का? बघा, थोडा सुद्धा विचार करत नाही. आतापर्यंत 4 एक्झाम्पल एकाच टाईपचे झाले. आपल्याला त्यातलं जर सोडवता येत नसेल तर कसं व्हायचं? असं जास्त खोलात जायला आता काय तुम्ही पण इंटरेस्टेड नाही जास्त. झाले का बघा? हॅलो, रिस्पॉन्स द्यायला पण काय होतं कोणास ठाऊक. इथं 37 1/2 days. A does 80% of work in 20 days. He then calls in B and they together can finish the remaining work in 3 days. How long B alone would take to do the whole work? ऐंशी टक्के वर्क ए 20 दिवसात कंप्लीट करतो. एटी % म्हणजे होय रे, 80% म्हणजे किती रे? किती येत आहे? 4/5 बरोबर. 20 दिवसात Yes. 5 काम पूर्ण होतंय. हॅलो, 20 दिवसात 4/5 काम पूर्ण होतंय. तर Yes. टोटल काम पूर्ण करण्यासाठी ए ला किती दिवस लागतात? बोला.
हॅलो 25 दिवस. काय करणार सांगा.